नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आमचा एक प्रॉब्लेम झालाय, टायर पंक्चर झालंय. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सकाळचे 10:15 वाजलेत मित्रांनो. उठलोय आत्ताशी, फ्रेश वगैरे पण नाही झालो. आमचा एक प्रॉब्लेम झालाय. रात्री आम्ही इथं आलो तर टायर पंक्चर झालाय. हा मागचा दिसतो पुढचा टायर, तोच नेमका पंक्चर झालाय. आता पहिले त्याला काढून आणायचं. त्याला रात्री त्याच्या खाली पहिल्याच ठोकळा वगैरे लावून ठेवला, नाही तर बसला असता तर परत लपडं झालं असतं. त्यामुळं आता पहिले जाऊन टायर वगैरे पंक्चर काढून आणतो, त्याच्यानंतर बाकीचे आंघोळ वगैरे करून घ्यायचे. नाहीतर परत सगळं मळणार आता, कारण की चिखल असल्यामुळं सगळे हात पाय सगळेच खराब होतील. तर जाऊन पहिले टायर वगैरे पंक्चर काढून आणू. काय काढायला प्रॉब्लेम नाही, भरपूर जण आहेत. मामा आलेत, नाना आहेत, मी अडचण नाही. आता गाडी घेऊन जायला लागेल, दुसऱ्या गाडीत टाकून मग त्याला पंक्चर वगैरे काढून आणायला लागेल. कारण की स्टेपनी चांगली नाही आहे. स्टेपनी चांगली असती तर पुढं लावू शकतो असं. ती पण एकदम कॉटा स्टेपने पप्पूची घेतलेली आम्ही मागच्या ट्रिपला. तो जाऊयात मित्रांनो, पहिले टायर पंक्चर काढून आणू. पंक्चर काढायला आलोय आता. टायर वगैरे खोललाय बघा. आता बघू काय होतंय काय नाही. इथं आपली डिक्स आहे. संडे असल्यामुळे त्या ऑफिसच्या बाजूचा पंक्चरवाला बंद होता. फार FMC मार्केटच्या पुढे यायला लागला आम्हाला. मामाची गाडी तिथं लावली आहे. आत्ताशीच खोलला. नशीब हे हा तरी चालू होता, नाही तर परत उद्या यायला लागलास. नाना, मी आणि मामा आलोय, तिघजण. कुंदन शेठ गाडीतच आहेत. होईल लगेच, आता एक अर्धा तासात तर आम्ही जाऊ. पण लगेच दातानीच मटण घ्यायचंय. मटण आहे आज आमचं फेवरेट. मामा असल्यावर काय टेन्शन नाही. मामा सगळे चपात्या वगैरे सगळे बनवतात. डोंगर आहे बघा या साईडला सगळं. आणि भारी टायर वाला आहे त्यांच्याकडं. जॅक पण हायड्रोलिक आहे. आपल्याला काय करायला लागत नाही, फक्त खाली लावायचा तर बटन दाबलं की ऑटोमॅटिक हे होतं, वरती वगैरे जातो. सिस्टमॅटिक आहे एकदम. तुम्हाला दाखवतो जॅक. तो पाउडर मारे ना, हा जॅक आहे. इथं बटन आहेत त्याचे. हे हायड्रोलिक आहे एकदम. तुम्हाला काय करायला लागत नाही, नुसतं गाडीच्या खाली ढकलायचा, बटन दाबलं की ऑटोमॅटिक वरती येतो. थोड्या दिवसांनी असेच गाडीत पण निघतील बघा जॅक, छोटे छोटे हे करून. सगळं सिस्टमॅटिक काम आहे. चांगलं पंक्चरवाला आहे बघा. FMC मार्केटच्या पुढंच आहे. मशीन वगैरे सगळं पद्धतशीर आहे. सगळं बटन आहे बघा. असं लावायचं ते. तसं लावलं की फक्त जॅक चढवायचा की झालं काम. सगळं व्यवस्थित काम आहे. नानाला माहित होतं दुकान, मग त्यांनी आणलं आता इथं. होईल एकदम 10-15 मिनटं जास्तीत जास्त. पटपट काम करतात ते. जातानी मटण वगैरे सगळे आत्ताच घेऊन जायचं. नाश्ता वगैरे नाही केला. नाना आणि मामांचा नाश्ता झाला. मामांनी काल रात्री बनवलं होतं, त्याच्यामुळं त्यांच्याकडे शिल्लक होतं, तर दोघांनी नाश्ता केला. मी आणि कुंदन शेटणी नाही. आता गेलो की बघू, विचारतो त्यांना येताना काय आणायचं का. मटण घेऊन जायचं. दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण आत्ताच करून टाकायचं, काय टेन्शन नाही. मग दुपारचे 2:30 वाजलेत मित्रांनो. आंघोळ वगैरे करून झाले सगळे, एकदम सगळ्यांनी फ्रेश झाले. आता कुंदन शेट वगैरे पण आंघोळ करून फ्रेश झालेत. जेवण करत आहे बघा. ते खूप भूक लागली त्यांना. आणि त्या पलीकडच्या गाडीत आपला स्वयंपाक चालू आहे. मामा बनवते, मटण आणलेलं आहे. कुंदन शेट कोळंबी आणि
राईस खाते बघा. काल मामाने बनवलं होतं रात्री, ते शिल्लक होतं. सकाळपासून काय नाही नाश्ता वगैरे आमचा, माझा पण नाश्ता वगैरे काय नाही झाला. ते टायर पंक्चर काढायला गेलो तिथं वेळ झाला. आलो आता, टायर वगैरे लावून सगळं झालंय. आता जेवणच करायचं. जेवण करून निवांत मग परत अजून एक अर्धा तास लागत जेवण व्हायला जास्तीत जास्त. भूक लागली, आता जेवण करून घेऊयात पहिले. मित्रांनो, संध्याकाळचे 6 वाजलेत. गाडीत बसलोय, बाहेर पाऊस चालू आहे. कुंदन शेटनी बघा सगळं हे मटेरियल वगैरे काढून ठेवलंय. काम चालू आहे त्यांचं. हा वायपर बघताय तुम्ही, हा असा मध्येच बंद पडतोय. त्या दिवशी पण तुम्ही बघितलं, ते मोटर वगैरे काढली होती. पण कुंदन शेट सांगतील आता त्याचं काय बदलायचंय. काय सांगितलं त्यांनी? ते 5 पिनाचा हे टाकायचं त्याला कटआउट, तर तो खाली जाऊन बंद होईल. वायपर चालेल आता, वायपर चालतो पण फक्त असा मध्येच बंद पडतो. या साईडला असा वरती बंद होतो, वरती बंद होतो. तो खाली बंद व्हायला पाहिजे. तर 5 पिनाचा कटआउट टाकायचा. लाईटीचं पण काम करायचं होतं. समोर बघा सगळं उघडून ठेवलंय, पण नेमका आहे ना पाऊस चालू आहे सगळा समोर. जो तो आपल्या आपल्या गाडीत बसलेत बघा, तिथं पत्ते खेळत बसले सगळे ड्रायव्हर लोक, टाइमपास. सगळं पाऊस चालू आहे, त्याच्यामुळं काम पण व्हाय ना, काहीच नाही. कपडे पण सगळे आम्ही गाडीत वाळायला टाकलेत बघा. मागं दिसतं ते सगळे इथंच पसार आहे. रुमाल हे ते सगळं बनायला इथं मी सीटवर टाकलंय मागं. असं चालू आहे सगळं. आवडत नाही आम्हाला असं पसारा. नाही आवडत, पण आता काय करणार, पाऊस थांबतच नाही. जोरात नाहीये पण बारीक बारीक चालू आहे पाऊस. पसारा बघायचा असेल तर आमचीच एक बाजूला गाडी आहे. मामांच्या गाडीचं सांगतो. मामांची गाडी म्हणजे केबिन म्हणजे कचरा पेटी आहे, किचनच आहे ते दुसरं सगळं. चहा प्यायला जायचंय पण पाऊस चालू असल्यामुळे जाता आहे ना. आम्ही दोघं आमच्या गाडीत बसलोय. झोप येते कंटाळा आलाय. आणि नाना पण नानाच्या गाडीत आहे. आता जाऊयात छत्री घेऊन, काय करणार. एवढा जोरात पाऊस नाही, कंटाळा आला. आता उद्या सकाळी ऑफिसला गेल्यावर बघू काय होतं काय नाही. शक्यतो चिठ्ठी भेटायला पाहिजे. भले उद्या अर्धी आणि परवा अर्धी भेटली तरी चालेल, पण काहीतरी निघायला पाहिजे. नंतर पावसा पाण्याचं इथंच बसायला लागल. भरपूर गाड्या इथं समोर दिसतात तुम्हाला. त्याच्या पलीकडच्या साईडला पण गाड्यात, मागच्या साईडला इथं गाड्यात, या साईडला गाड्यात. जेवण वगैरे केलं दुपारी, मटण खाल्लंय. मामाने बनवलं होतं. भूक लागली दुपारी, म्हणजे आताच जेवलोय. 4 वाजता वगैरे जेवलोय आम्ही. कंटाळा आला. वातावरण असं आहे आणि गारठा पण आहे बऱ्यापैकी. दारा वगैरे लावून बसलोय आम्ही. त्या साईडला पण तसंच आहे, गारठा आहे भरपूर. तर आता जाऊयात, कमीत कमी चहा तरी पिऊन येऊयात. मित्रांनो, बारीक बारीक पाऊस कंटिन्यू चालू आहे. इथं आपल्या दोन्ही गाड्या, एक 10 टायरानं आपण चालवतोय. बघा गाड्या किती आहेत पार्किंग मध्ये. आता पण चालू आहे बघा पाऊस. छत्री घेऊन बाहेर थांबलोय. इथं गाड्या आहेत, इथं गाड्या आहेत. त्या साईडला पलीकडे पण गाड्या आहेत. वाढलाय चांगला जोरात पाऊस आता. आणि ह्या साईडला पण बघा गाड्या आहेत. सगळीकडे गाड्याच गाड्या आहेत. आणि एवढा पाऊस असल्यामुळं माझा तर अंदाज आहे उद्या काय ऑर्डर निघणं अवघड आहे, कारण की पाऊस भरपूर आहे. जंगलात लाकडं काढायला जाता येत नाही त्यांना. जे लोकलच्या गाड्या असतात ना, ते जंगलामध्ये जात नाही पाऊस चालू असेल की. त्या गाड्या वगैरे फसतात, त्याच्यामुळे ते पण जात नाही. समोर तलाव आहे, तलावाचं पण पाणी वाढलंय बघा.
जेवण वगैरे तर आमचं सगळं तयार आहे. मामा आत्ता विचारत होते चपात्या वगैरे टाकायचं का. नको म्हटलं आता चपात्या वगैरे, भात फक्त घाला, भातच खाऊ. त्यामुळे चालू आहे आता त्यांचं, भात वगैरे टाकतील. आताच नाही जेवण करायचं, अजून टाईम आहे. 9 वाजता वगैरे जेवण करून झोपायचं. सकाळी लवकर उठायचं. 5:30ला उठायला लागतं. 7ला ऑफिस चालू होतं आमचं. शाळा असल्यासारखंच आहे, 7 ते 9 एवढंच आहे. त्याच्यानंतर बंद परत. गाडीत जाऊन बसूय. ट्रॅक पॅन्ट भिजती, पाणी चालू आहे. जाऊयात मित्रांनो गाडीत. मित्रांनो रात्रीचे 10 वाजलेत. जेवण वगैरे झालं आमचं आता मस्तपैकी. आपलं दुपारी केलेलं होतं मटणाचं कालवण वगैरे, भात वगैरे, तेच खाल्लं आता. आता झोपायची तयारी, कारण की सकाळी 5 वाजता 5-5:30 पर्यंत उठतो मी. मग 7 वाजेपर्यंत ऑफिसला जायचं. 7च्या अगोदरच जातो. ते ट्रान्सपोर्टवाला येतो 7 वाजता. त्याच्यानंतर पुढं आपला कार्यक्रम चालू. मामा आता भांडे वगैरे घासत आहेत. त्यांच्यामुळं त्यांचा खळखळ खळखळ आवाज चालू आहे. आणि पावसाचं वातावरण आहेच, अजून पाऊस चालूच आहे. त्यामुळं काय कुठं बाहेर पण निघता नाहीत, काय व्हिडिओ वगैरे पण काढता नाहीत. त्याच्यामुळं बसलोय आपल्या गाडीत. तर आता आजचा हा व्हिडिओ मित्रांनो इथं समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय महाराष्ट्र.